अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। नमस्कार, मी रुपल मोरे, मी महाराष्ट्र.com मध्ये आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण गणेश शिल्पकार आर्ट प्रदर्शन यांचे मालक मिस्टर रमेश रावले यांच्याशी आपण बोलत आहोत। नमस्कार सर। सर मला सांगाल का, म्हणजे आपल्या ह्या व्यवसायाची सुरुवात सर कधी झाली सर? माझ्या व्यवसायाची सुरुवात आमची एस्टॅब्लिश 1920 ची आहे। त्यावेळी आमचे आजोबा वडील, आता आमची तिसरी पिढी, चौथी पिढी या क्षेत्रात येणारच नाही, आणि मी वडिलांच्या पश्चात मी काम चालू केलं। वडील आजारी पडले, त्या आजारपणात आमचे वडिलांचं देहांत झालं, एक्सपायर झाल्यानंतर तर गणपतीला दीड महिना असतेवेळी माझ्यावर मोठी जबाबदारी पडली। आता काय करायचं, एवढी जबाबदारी, एका बाजूला वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, एका बाजूला आमचे दोन भाऊ ॲडमिट। असं मला सांगाल का, मग आपल्या ह्या व्यवसायाची तुम्ही मला काहीतरी तुमची माहिती सांगा ना, की तुम्ही हा व्यवसाय कसा पुढे आणलात सर तुम्ही? हा व्यवसाय मी पुढे कसा आणला, या व्यवसायामध्ये यायच्या अगोदर आमचे वडील आजोबा या क्षेत्रात होते, कार्यरत होते। आमच्या म्हणजे 1920 आमची स्थापना आहे। त्यावेळी स्थापना, मग त्या टायमात ते गणपती होते ना, ते 2 रुपये 1.5 रुपया अशा टायमात तो काळ होता, तो ब्रिटिश कालीन काळ होता। तो 2 रुपये 1.5 रुपया 50 पैसे 75 पैसे असे गणपती होते। पण नंतरच्या काळामध्ये मधला काळ असा गेला, तो 50 रुपये 100 रुपये 150 200 500 असे जशी वस्ती वाढत गेली, विस्तार वाढला, तसे मूर्तीच्या किमती पण वाढल्या, महागाई वाढली, महागाईप्रमाणे माणसाचे पगार वाढले, जनमानसामध्ये सगळ्यामध्ये प्रगती झाली। त्या टायमाला गणपतीमध्ये कसं असायचा, 4 हात सोड झाले म्हणजे झाले गणपती। आता म्हणजे आताही कला कशी अशी आली, त्याला दिवसेंदिवस अशी मागणी वाढत चालली आणि कलेमध्ये वाढ झाली। गणपती कसा असावा कसा नसावा ते, आणि आता मी या क्षेत्रामध्ये आलो होतो वडिलांच्या पश्चात। वडील 1985 साली आमचे वडील स्वर्गवासी झाले, त्याच्यानंतर मी ताबा घेतला। वडील पण ॲडमिट होते, भाऊ पण ॲडमिट होता। अशा परिस्थितीत 1.5 महिना असतेवेळी गणपती कसे करावे, काय करावे, लोकांच्या ऑर्डर येत आहेत। लोक त्या टायमाचा काळ 45 तरी आमचे गणपती होते किती 25 गणपती सार्वजनिक आमचे गणपती होते त्या काळात। म्हणजे 6 फुटाच्या पेक्षा वर गणपती नव्हता, 6 फुटापर्यंत 6 फूट 5 फूट 4 फूट 3 फूट हे गणपती, आणि लहान जवळजवळ 100-150 गणपती लहान करत होतो। त्याच्या अगोदर आम्ही गणपती करत होतो 400-500 गणपती। नंतर का मोठमोठे गणपती करायला, तसे गणपतीची उंची आमच्या कमी झाल्या, घरगुती गणपती कमी केल्यानंतर माणसांची कारागिरांची जी आम्हाला मागणी होती, ती कारागिरी म्हणजे आमचे कोकणातले लोक त्यामध्ये कार्यरत असायचे। हे आता जे परप्रांतीय सगळे उत्तर भारतीय, बंगाली बघा, याच्यामध्ये मॉमेडियन पण वर्ग आहेत, सर्व परप्रांताचे लोक याच्यामध्ये काम करतात। पण त्या मधल्या काळामध्ये फक्त आमच्या कोकणातलेच लोक याच्यामध्ये कार्यरत होते, आणि गणपतीला मागणी म्हणजे संपूर्ण मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशाच्या बाहेर इंटरनॅशनल मार्केटमध्ये पण गणपतीला भरपूर मागणी। आता आमच्या काळात माझी तर गणपती तर मला असे वाटतात इंटरनॅशनलमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये याच्यामध्ये जवळजवळ 25 ते 30 गणपती माझे जातात, मोठे 3-3, 4-4 फुटाचे गणपती। हां, ते पण मी डायरेक्ट पाठवत नाही, इथे त्यांचे एजंटचे ऑफिस आहेत, ते एजंट मार्फत मी गणपती ते पेटी पॅक करून मी देतो। आता या गणपतीची मी सुरुवात कशी केली, त्या 1.5 महिना असतेवेळी मी यामध्ये काय करायचं, कसं करायचं ते मला नंतर विचार पडला। माझे मित्र होते, आमच्या वडिलांचे मित्र होते, रवी राऊळ म्हणून, एक गुरु मांजरेकर म्हणून,
आणि त्यावेळी त्यांनी हाक दिली घाबरू नकोस मी यायचं. हो वडिलांचे ते मित्र होते जे आपले धर्माजी पाटकर बोला, काशीनाथ घोला बोला, आणखी काही नामांतर त्या लोकांनी फक्त मला आशीर्वाद दिला. त्यांनी मला फक्त साथ दिली. पण जे मला खरी मदत त्यांनी दिली रवी रावणी पूर्ण म्हणजे त्यांना मी विसरू शकत नाही. अजूनही त्यांची मला म्हणजे पडत्या काळात त्यांनी मला पाय दिला आणि मी आज तिथून तो पुढे आलो. तिथून ते पुढे आलो. आज मुंबईत नव्यात महाराष्ट्र पुरा महाराष्ट्र मला ओळखतोय. रमेश रावले कोण आहे हा मी ओळखत नाही, लोक मला ओळखतात नावाने आता. पण ही परिस्थिती आज माझे वडील असते हयात असते तर मला किती आनंद झाला असतो. त्यांनाही बघून थोडंसं बरं वाटलं की आपल्या आज नाव मुंबईमध्ये मी नाही म्हणता 200-250 मोठे गणपती करतो. 10 फूट 15 फूट 20-20 फुटाचे गणपती करतो मी आज मुंबईमध्ये. म्हणजे आपले हे सार्वजनिक सगळे गणपती असतात तर ते त्याची पण तुम्ही ऑर्डर घेता वगैरे? हो 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 10 फूट 15 फूट 20 फुटापर्यंत गणपती आम्ही रेकॉर्ड 35 फुटाचे गणपती केलेले आहे. आली काय मूर्तीकारांवर बर्डन आलं. बर्डन आलं काय माहितीये, मोठे गणपती करू नये, मोठ्या गणपतीची हे होते दुर्दशा होते अवहेलना होते. हे मला पण बरं वाटत नाही. मूर्तीची उंची मर्यादा 15 फुटापर्यंत ठीक आहे, तसं 16 फुटापर्यंत. पण मला एवढं सांगायचं आहे मूर्त्या करा मूर्त्या, पण ज्या मंडळांना अनुभव असेल त्या मंडळाला मग तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांना हे परवाना द्यायला हरकत नाही. पण ज्याला काही कॉम्पिटिशन तुम्ही करत असाल ते मला पटत नाही. ते कॉम्पिटिशन मध्ये काय मूर्तिकार उतरतात, मूर्तिकार पण उतरतात. तो गणपती मोठे करतो मी मोठे, पण त्या मूर्तिकाराला त्यातलं नॉलेज तरी पाहिजे ना. त्याच्यामुळे मटेरियल कसं पाहिजे, काय पाहिजे, किती बॅलन्स शीट मध्ये त्याचा आकार एका बाजूला कुठे काय बॅलन्स होते काय त्याला काय त्याला तंत्रच नाही त्याला माहिती पडत. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तेव्हा कुठेतरी गणपती दूर जायचं कुठेतरी करतात ते मूर्तिकार त्याच्यामुळे बदनाम होतो. पण मूर्तिकार पण ते आम्ही असं म्हणतो मंडळाच्या लोकांना आम्ही असं सांगतो तुम्ही मंडळाने शिफारस करा मूर्तिकार कोण ठरवावा म्हणून. पण तो त्यातला तो मूर्तिकार अनुभवी असावा हे माझं प्रांजळ मत आहे. आज जवळजवळ हजारोनी गणपती मोठे बनवले आहेत. पण माझ्या बाबतीत कोणीही सांगावं माझ्याकडून मूर्ती काय झालं असं डॅमेज कुठे झालं असेल तर अरे बघा मी धुतला तांदा असं पण थोडाफार काय ते कुठे ते हे होते शेवटी पीओपी आहे. हो बिल्डिंग येते बिल्डिंग क्रॅक पडतात क्रॅक होतात झालेले बिल्डिंग हे ब्रिजला तडे पण ब्रिजचे भाग पण पडले जातात. ते पीओपीचा माल आहे. ते काय ते फायबर नव्हे ते एकदम टिकाऊ असं. पण केव्हा आम्हाला असं असते मूर्तिकारांना पावसाळ्याच्या टायमाला आज सीझन येतो. पावसाळ्यामध्ये काय असतं पीओपी असते ते लांबून येते. त्यांच्या तिकडे सौराष्ट्रामध्ये राजस्थानमध्ये पाऊस भरपूर पडतो. पाऊस पडल्यानंतर प्लास्टर तिथे कमजोर होते. म्हणजे दमट हवामानामध्ये ते प्लास्टर येते चांगल्या प्रमाणात येत नाही. त्याच्यामुळे प्लास्टरमध्ये कमकुवतपणा असला की काय मूर्त्या घडवण्यामध्ये त्रास होतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आम्ही असं बोलत नाही. आम्ही मातीमध्ये पण मातीच्या मूर्त्या हे जवळजवळ 3 फुटापर्यंत ठीक आहेत. 3 फुटाच्या वर शाडूच्या मूर्त्या 3 फुटाच्या ठीक आहेत. पण तर त्यात जर मूर्त्या मोठ्या केल्या त्याला चळे पडतात क्रॅचेस होतात. पण या गोष्टी शासन जर बोलते 3 फुटाच्या मूर्त्या मातीच्या सगळ्या मूर्त्या कराव्यात पण ते शक्य नाही आहे. आणि जर शक्य पाहिजे असेल तर 5 फुटापर्यंत होऊ शकेल. पण शासनाने तर अशा मूर्तिकारांना जागा द्याव्या ना 12 महिने. त्याची जागा कुठे देत आहेत बरं. शासन आता म्हणते का माहितीये महापालिका अलीकडे म्हणते मूर्तिकारांना आव्हान त्यांनी केलं तुम्ही कागदी लगद्याचे गणपती बनवा. ठीक आहे कागदी लगदे पण ते गणपतीचा पुरवठा कुठला मूर्तिकार करू शकतो का? कोणीच करू शकत नाही. ही मागणी अति मागणी आहे. त्यासाठी तुम्ही जागा दिली तरी ती जागा तेवढे गणपती करू शकत नाही. जागा देऊन सुद्धा करू शकत नाही. त्याला आणि याला काय उष्णता पाहिजे. हे पावसामध्ये हे कामं होणार नाही. तेव्हा अगदी लगद्याचं एक ठराविक जवळजवळ 5% कुठेतरी कोणी काम करून देऊ शकते एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये महानगरीमध्ये. पण एवढं 95% काम हे होणं अशक्य आहे.
हा, म्हणजे ते शासनाला थोडंसं कळायला हवं, म्हणजे आपण करतोय ते. असं मला सांगाल का, म्हणजे आपले हे जे गणपती आपण बनवतोय बरोबर आहे, त्याची तुम्ही ऑर्डर कशा प्रकारे घेता? म्हणजे काही खूप दिवस आधी ऑर्डर घ्यायला लागते का महिन्यांपूर्वी किंवा वर्षाआधी ऑर्डर घ्यायला लागते का आपल्या इकडे? आम्ही ऑर्डर जी आम्ही घेतो ते यापूर्वी कसे गणपती जवळजवळ 20 वर्षापूर्वीचा काळ कसा होता, गणपती बनवलेले असायचे तेच लोक घ्यायचे. आता कॉम्पिटिशन युग असल्यामुळे ना लोक गणपतीची ऑर्डर द्यायला लागले, म्हणजे फोटो अल्बम बिलो आणि घेऊन यायला लागले, डिझाईन आणायला लागले. त्याप्रमाणे ते डिझाईनमध्ये ठराविक असे मूर्तिकार ते काम करायचे. त्याच्यामध्ये मी आहे, त्याच्यामुळे मी असे अनेक असे गणपती वेगवेगळ्या मॉडेलचे गणपती केलेत. त्याचे मी अवॉर्ड भरपूर घेतलेले आहेत शासनाचे. शासनाचे महापालिकेचे कंटिन्यू 3 वर्ष घेतलेले आहेत, गिरनार लोकसत्तेचे घेतलेले आहेत, असे सांगावचे भरपूरच घेतले आहेत. बरोबर इन मुंबईचे कंटिन्यू 2 वर्ष घेतलेले आहेत. म्हणजे ही स्पर्धा आल्यामुळे मूर्तिकारामध्ये नवचैतन्य निर्माण झालं. मूर्तिकारामध्ये कॉम्पिटिशन स्पर्धा असाव्यात हे माझं पण प्राधान्य. हे लहान लहान मूर्तींमध्ये पण स्पर्धा असाव्यात, मग कलेमध्ये वाढ होते, कला कशी असावी कशी नसावी ते माहिती पडते. आणि महाराष्ट्र शासनाने अशा मूर्तिकारांचा जे अवॉर्ड घेणारे मूर्तिकार आहेत त्यांचा महाराष्ट्र शासनाने गौरव करावा. वर्षातून जवळजवळ एका तरी मूर्तिकाराचा तुम्ही गौरव करा, वर्षातून एक तरी, कमीत माझ्यामध्ये 5 तरी. अहो तुम्हाला शक्य होत नाही ते एकाचा तरी मूर्तिकाराचा गौरव करा, 5 तर राहून दे, असं माझं मत आहे. अहो कलाकार हा तुमचा पाया आहे. हा देश घडवायला कलाकारच आला आहे पुढे. ह्या देशासाठी कलाकारच पुढे होता. हे तुम्ही म्हणता आम्ही कलाकार होते, कुठे कलाकार होते? कलाकार तुम्ही एक तर जागा देत नाही तुम्ही. जे गणपतीला जागा पाहिजे ती जागा दे. आज गणपती हे दैवत संपूर्ण जगामध्ये नावाजलेलं, जगामध्ये गणपती जातो. शासनाला पण अभिमान वाटला पाहिजे. आम्ही मराठी मूर्तिकार, आता या क्षेत्रामध्ये मराठी मूर्तिकार आहे जवळजवळ 99% मूर्तिकार ते परप्रांतीय याच्यामध्ये घुसले. तर आम्ही लोक आता घाबरायला लागलो. काय याच्यामध्ये आपले मराठी लोक आहेत ना. आता त्या टायमाचा काळ वेगळा होता, मधला काळ. आताचा काळ मराठी लोक काय करतात, जे काम कारागीर जे आमच्याकडे काम करतात ते टायमिंग बघतात. वेळ झाला चला. आणि ते काय पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट घालून अंगाला माती लागली नाही पाहिजे तुमचे झाड लाडत हेच काम कर. म्हणजे दिवसातून ते 4 तास काम करतात. 8 तासामध्ये 4 तास त्यांच्या ह्याच्यातच जातो. तेव्हा मराठी कारागीर, मला एक अभिमान वाटतो मराठी माणसांचा. मराठी माणसांनी कला ही जागृत ठेवावी. मराठी कलाकार चांगले आहेत, पण महाराष्ट्र शासन त्यांना उत्तेजन देत नाही. आमच्या कोकणामध्ये खरोखर ही कोकणची खरी कला, कोकणची खरी कला. पण आता मला असं, पण ही कला ही वाढली कशी. आम्हाला एक बाळासाहेबांचा एक अभिमान वाटतो. शिवसेनेचा जन्म झाला तो आमच्यासाठी झाला, मराठी माणसासाठी झाला, पण आम्हा कलाकारासाठी झाला. शिवसेनेच्या माध्यमातून हा गणेश उत्सव जास्त प्रमाणात मुंबई महाराष्ट्रात पापावला. मुंबई महाराष्ट्रात नाही तर आज आम्हाला पण कोणी विचारलं नसतं. आम्ही लहान मूर्त्यात करत गेलो असतो. बाळासाहेबांना माझं मी वंदन करतो. आमचं चांगलं केलं. बरोबर आहे. तर मग गणपतीसोबत तुम्ही दुर्गेचे पण बनवतात का मूर्त्या, का इतरही अजून कुठल्या मूर्त्या तुम्ही बनवता? गणपती बरोबर दुर्गेचं पण, दुर्गा पण बनवतो. आज दुर्गा नाही म्हणजे मी मुंबईच्या अर्ध्या दुर्गा मी बनवतो. हा, आणि गणपती पण तसेच मी बनवतो मोठमोठे लहान मोठे. पण सांगायचं फक्त का दुर्गा बनवते ना तेवढा वेळ पुरत नाही. ते आम्हाला ॲडव्हान्समध्ये आम्ही मूर्त्या आम्हाला करून ठेवाव्या लागतात कामाच्या. पण ते कारागीर त्यावेळेस मिळत नाही. 15 दिवसाचा काळ मिळतो. 15 दिवसाच्या काळामध्ये 100-150 देवी होत नाही. मग त्याच्यामुळे आम्हाला पाठबीट काढून ठेवावे लागतात. म्हणजे अचानक करून पण ते मग कारागीर काय परप्रांतीय कारागीर असतात ते गणपती झाल्यानंतर आपापल्या गावी आपापल्या राज्यामध्ये निघून जातात. शेवटी मग आम्हाला ऑर्डर घेतलेली असते ते आम्हाला पूर्ण करून द्यावी लागते. नाहीलाच आहे, ऑर्डर घेतलेली असते. देवीची ऑर्डर पण आम्हाला गणपतीचंच येते. जवळजवळ 50% ऑर्डर आम्हाला ती गणपतीचंच येते, देवीची ऑर्डर. हो म्हणजे गणपतीला 1 महिने असते आम्हाला बुकिंग होते देवीची. आणि गणपतीची बुकिंग तर आमच्या आता जानेवारीपर्यंत चालूच झाली. म्हणजे साधारण ह्या मूर्त्या बनवायला किती दिवस लागतात जर आपण एखादी एक मूर्ती बनवायची आहे म्हटलं तर? बघा साधारणमध्ये ते किती फुटाची, आता मला म्हणजे 5 फुटाची मूर्ती बनवायची असेल, 5 फुटाची मूर्ती शाडूची मूर्ती पहिली बनवायला लागते.
शाडूची मूर्ती बनवते जवळजवळ कमीत कमी 5 फुटाच्या गणपतीला मास्टरपीस करतोय जवळजवळ 15 दिवसाचा काळ जातो. म्हणजे आपल्या हे हाताने सगळं मूर्त्या बनवल्या जातात का आपण काही साचे असतात त्याचा पण सांगतो. आता 5 फुटाची मूर्ती बनवते वेळी आम्हाला पहिली मातीची शाडूची मूर्ती बनवायला शाडूची मूर्ती बनवतोय 15 दिवसाचा काळ जातो आणि त्या तो काळ असं होतो त्याच्यामध्ये ते 4 कारागीर काम म्हणजे माती भिजवण्यापासून समज ते 15 दिवसाचा काळ जातो. ते मग त्याच्यावर मग आम्ही व्यवस्थित हे करून ठेवून देतो. आम्ही डाय बनतो. ही पीओपीची डाय बनतो. त्याच्यातून आम्ही नंतर परत एक चांगली कॉपी काढून एक मास्टरपीस तयार करतो. त्याच्यामुळे आम्ही परमनंट आम्ही डाय बनतो. त्याच्यातून मग आम्हाला 25 गणपती आम्ही नंतर मग चांगले सुबक काम करून देता येते. हा म्हणजे मास्टरपीस म्हणजे गणपती नाही मास्टरपीस करून करण्यासाठी 15 दिवसापेक्षा आणखी त्याला आणखी 5 दिवस जातात. म्हणजे मातीचं काम शाडूचं काम करते 15 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर आम्ही डाय बांधल्यानंतर त्याच्यानंतर त्या डायमध्ये एकच मास्टरपीस काढणार. हा त्याला वेस्ट मोड बोलतात त्याला. म्हणजे वेस्टेज डाय असते ती त्याची एकच कॉपी करतो. ती कॉपी व्यवस्थित फाईन करून मग तीच कॉपी आम्ही व्यवस्थित करून त्याच्यावर आम्ही परमनंट डाय बांधतो. पीओपीच्या डायमुळे आम्हाला जवळजवळ 25 कॉप्या येतात. पण आता अलीकडचं फॅट झालं जो तो उठतो तो फायबरमध्ये डाय बांधतो. फायबरचे डाय जवळजवळ 100-125 गणपती होतात त्याच्यामुळे. हे अशा पद्धतीत ही कामं चालली जातात. ते रंगकाम वगैरे ते सगळं म्हणजे ते किती दिवस लागतं त्याच्यानंतर पुढे? नाही रंगकामाचं म्हणजे जसे गणपती असतील त्या पद्धती तरी पण रंगकामाचा आमचा टायमिंग जवळ होतो. आमचा जुलैपासून आम्ही रंगकाम चालू करतो. जुलैपासून. पण आम्हाला गणपतीलाच आमचे गणपती ज्यावेळी आम्ही बनवतो त्याच्या गणपती जे येतात कामातच आम्ही कलर काम बोलतो. काम करायला वेळ मिळत नाही. वेळ पुरत नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्या गणपतीची पण नासाडी होते. कामाची वाट लागते. त्याच्यातच आम्हाला प्लास्टरचं काम करावं लागते. नाईलाज आहे. ज्याच्याकडे जागा आहे उपलब्ध तो आपला शेप राहतो. तो आपला गणपतीचं काम एका बाजूला करतोय एका बाजूला कलरचं काम. तसं इथे असं आहे गणपतीचं पण काम त्याच्यातच करावलं कलरचं पण त्याच्यातच करावलं. मग गणपतीच्या मूर्तीवर म्हणजे डस उडतो. त्याच्यामुळे गणपती थोडंसं जरा म्हणजे धोकटपणामध्ये जरा गणपती म्हणजे असा नसतो. म्हणजे असतो व्यवस्थित पण त्याला धुळकट डस्ट थोडासा लागलेला असतो. तो जरा पुसत तो पुसून तो धुळकट कमी होतो. तो म्हणजे पायचं जात नाही. चिकटलो दमटपणा असतो. पावसाचा काळ असतो. पावसाच्या काळामध्ये तो दमटपणा तो चिकटत होतो थोडासा. पायचं जात नाही. पण त्याच्यावर प्लॅस्टिक कागद आवरण ठेवलं तर काही होत नाही. म्हणजे आज आम्हाला मूर्तिकारांना जागेची गरज आहे. जागा आम्हाला मिळत नाही. मला असं वाटते जर महापालिकेने शासनाने आम्हाला जागा दिली तर आम्ही असं बोलतोय जर मूर्तीच्या किमती पण आम्ही कमी आणू. आम्ही बोलतोय महापालिकेने शासनाच्या काळामध्ये 55 फ्लायओव्हर झालेले आहेत. ते 55 फ्लायओव्हर जर शासनाने आम्हाला मूर्तिकारांना जर दिले बनवायला मूर्त्या तर आमचा पण खर्च वाचेल. आमच्या मूर्तीच्या किमती कमी होईल. 12 म्हणजे मूर्तिकारांना कलाकारांना काम मिळेल. कलाकारांनी एका कारागिराच्या पाठीमागे 10-12 लोक त्यांचं कुटुंब पोचलं जाते. असं आम्ही 12 महिने उदरनिर्वाह करू शकतो आम्ही त्यांचं. पण शासनाने असे फ्लायओव्हर जागा जर आमच्यासारख्या मूर्तिकारांना दिल्या तर आम्ही खरोखर त्यांचे आभार मानू. जो कोणी पुढाकार घेईल तर मला आता खात्री आहे आमचे माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब ठाकरे याच्यामध्ये भाग घेतील तर फार उत्तम होतील. आम्ही असं बोलतो. मी पण त्यांचाच एक छोटासा कार्यकर्ता आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. राजसाहेबांनी एकदा माझं बोलणं तर माझं ऐकलं तर खरोखर मूर्तिकारांना आणि महाराष्ट्राच्या कलाकारांना उद्देश दे त्यांना पण एक अभिमान वाटेल. ही कला जगामध्ये अवतरली गेलेली आहे. म्हणजे एक काही केलं असं वाटेल. आम्ही असं बोलत नाही. बाळासाहेबांनी पण आमच्यासाठी भरपूर हे केली. पण त्यांच्या काळात झालं असतं तर फार उत्तम. पण आता आम्हाला एवढी गॅरंटी वाटते राजसाहेबांकडून ही कामं आम्हाला मूर्तिकारांना न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. तर मला सांगाल का सर आपल्या सध्या कॉम्पिटिशनचा खूप जमाना वाढलेला आहे. आता एकच तुम्ही शिल्पकारवर मूर्तिकार नाहीत बरेचसे आहेत. मग अशाला तुम्ही त्यांना कसं मात करता सर? आपल्याकडे काय अशी खासियत आहे की जेणेकरून तुमचे आजही तुमचे जे कस्टमर आहेत तुमच्याशी जोडले गेले सर? आज मुंबई महानगरीमध्ये
कलाकार भरपूर आहेत. सांगाल का म्हणजे अजून आपल्या इकडे म्हणजे तुम्हाला मी आता प्रश्न विचारला की कॉम्पिटिशनचा जमाना वाढला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कसं त्यांना तोंड देता? नाही, मुंबई महानगरमध्ये कॉम्पिटिशन जमाना वाढला आहे आणि कॉम्पिटिशन असावं मूर्तिकारांमध्ये पण असावं असं माझं मत आहे. कॉम्पिटिशन आज मुंबईमध्ये एवढे असंख्य मूर्तिकार आहेत जो ओटसूट आपला गणपती करतोय पण महाराष्ट्राची जनता हिंदुस्थानची जनता जागृत आहे. कोणाचं काम आज काम बघतात नाही त्याच व्यक्तीला कामं देतात, कोणाला काम द्यावं कोणाला नको. पण आज कॉम्पिटिशन असं झालेलं आहे, आज प्रत्येकाची मूर्तिकाराची खासियत असते. मग माझ्याकडच्या मूर्तिकाराची खासियत माझ्याकडे गणपती कसा असावा हे माझ्या कस्टमरना माहिती आहे. माझे तेच कस्टमर आहेत. पण माझे कस्टमर आज दुसऱ्या मूर्तिकारांचे पण कस्टमर माझ्याकडे येतात. आज मला एवढं माहिती नव्हतं मी एवढा मोठा होणार असं, पण माझ्याकडे वाढती मागणी अशी आहे. पण मला जागेचं मला फार कमतरता असल्यामुळे पण मी ते करू शकत नाही. काय तर 12 महिने गणपती केले तरी ते मला कमीच आहेत. एवढ्या ऑर्डर मला आहेत आता सध्या तरी. सर मग आपला हा जो व्यवसाय महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण हा व्यवसाय करतो? सर हा व्यवसाय मुंबई महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही राहिलेला. आता संपूर्ण इंडिया सगळ्या ठिकाणी तुम्हाला सांगू आता आसामला गणपतीचे कारखाने आहेत, युपीला कारखाने स्वतःचे आहेत का? म्हणजे आपल्या माझा फक्त व्यवसाय फक्त मुंबईतच आहे. तर आणखीन एक सांगाल का सर की हा जो व्यवसाय आहे आपण जर सुरू केलात तो तर तुम्ही आपल्या अजून भविष्याची काय योजना आहे की जेणेकरून तुम्ही हा व्यवसाय पुढे परत अजून करू शकाल? तर त्यासाठी तुम्ही काही योजना करून ठेवली आहे का की आणखीन काय करायचंय तुम्हाला? म्हणजे आपल्याला आपला हा जो व्यवसाय आहे सर बरोबर आहे, तर तुमची काही भविष्याची अशी तरतूद आहेत का की ह्या व्यवसायाला आपण कुठपर्यंत अजून पुढे न्यायचे? फक्त गणपती दुर्गेच्या मूर्तीपर्यंत न्यायचेत का इतर काही तुम्हाला व्यवसायामध्ये अजून काही आवड आहे? तुम्ही अजून इतर कुठले व्यवसायही करता का सर? आता आमच्या गणेश मूर्ती देवी दुर्गा मातेचा आणि त्याच्याच आम्ही डेकोरेशन पण कामं करतो. जी काय डेकोरेशन कामं 12 महिने जे स्टॅच्यू असतात, पुतळे असतात, काय मध्ये कामं असतात ती आम्ही करत असतो. ते तुम्ही सगळं केलं जातं म्हणजे लग्नासाठी ऑर्डर्स वरती सगळं स्वीकारता आपण? सर मला सांगाल का सर आपल्या ह्या मराठी बांधवांना तुम्ही काही संदेश देऊ शकाल का? कारण की मराठी बांधव आजकाल सगळ्या बिझनेसमध्ये आहेतच, नाही आहेत असातला भाग नाही आणि त्यांनी इथे टिकून राहावं ह्यासाठी तुम्ही मराठी बांधवांना काय संदेश द्याल सर? माझ्या मराठी बांधवांना मी एवढंच सांगू इच्छितो की या क्षेत्रामध्ये मराठी जनतेने यावं, शिरकाव करावं. हे धोक्याची सूचना आहे. परप्रांतीय जर याच्यामध्ये उतरला तर हा आपला मराठीचा हातातला जो व्यवसाय आहे, महाराष्ट्रीयन लोकांच्या हातातला जो व्यवसाय आहे तो त्यांच्या हातात जाईल. तेव्हा माझ्या मराठी बांधवांना मी परत विनंती करतो त्यांनी मळगं झटका तुम्ही अंगावरची आणि या क्षेत्रात या क्षेत्रामध्ये एक कारागीर 25, 30, 40 हजार रुपये मंथली पगार घेतोय, 50,000 घेतोय. उद्या स्वतः कारागीर स्वतः ते व्यवसाय करेल. हे तुम्ही असं स्वतःचा व्यवसाय करा, पुढची पिढी आपली येईल असं तर सांगता येत नाही. तेव्हा प्रत्येक मराठी बांधवाने प्रत्येक गाव पातळीवर 4 तरी कारागीर तयार. मी मुंबई महानगरमध्ये जवळजवळ मी आतापर्यंत 400 ते 500 कारागीर तयार केले. एवढा माझा रेकॉर्ड आहे. मुंबईमध्ये परप्रांतीय सगळे आहेत ते सगळे माझ्याकडचे कारागीर आहेत. मी आत्मविश्वास सांगतो सगळे परप्रांतीय सगळे माझंच नाव सांगतील. तुम्ही कोणाकडे तयार झालात, कोठे शिकलात, तुमचे गुरु कोण हे स्वतः सांगतील. ते प्रत्येक गणपती कारखाना महाराष्ट्र मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे गणपती कारखाना ते माझंच नाव सांगतायत, माझ्याकडे तयार झालेले आहेत. अगदी बरोबर. तुम्ही त्यांना थोडंसं हे दिलं की तुम्ही अजून पुढे तुमचं काही काय करू शकता. म्हणून माझं असं म्हणणं आहे, म्हणून मराठी बांधवांनो तुम्ही याच्यामध्ये या. पांढरे शर्ट, पांढरे कपडे हे घाला, तुम्ही अवश्य करा, काय बोलत नाही. तुमची आवड निवड ठीक आहे, पण व्यवसायाच्या ठिकाणी, कलेच्या ठिकाणी आणि बिझनेसच्या पोटा पाण्यासाठी तुम्ही त्या पद्धतीनंच काम बघा. तुम्ही लाजू नका, हे करू नका. आता बघा मराठी माणूस असा आहे कुठलं बघा. आता मराठी माणूस झाडू मारू शकत नाही. मराठी माणूस इस्त्री करू शकत नाही. मराठी माणूस कुठला बाहेरचा रस्ता तर बिझनेस करू शकत नाही. मराठी माणसाने जे बिझनेस करायला जागा पटवायच्या आणि परप्रांत्याला ते भाड्याने द्यायच्या, एवढंच काम करतात. ही शोकांतिका आहे.
आम्ही म्हणतो मराठी माणसं तुम्ही खरा, हरकत नाही. अहो महाराष्ट्र विकला गेलाय, परत मराठी माणूस कुठे आहे आता? मुंबईचा बाहेर फेकला गेलाय. ही शोकांतिका आहे आम्हा मराठी बांधवांची. आम्हाला मराठी बांधवाबद्दल प्रेम आहे, महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे. असं नाही मी मराठी माणसांच्या विरोधात नाही, पण मराठी माणसं यावं असं. पण माझं मी पण असं राजसाहेबांना मी असं सांगतो, राजसाहेब पण याच्याकडे लक्ष टाकतात. राजसाहेबांना पण मराठी माणसाबद्दल आदर आहे, प्रेम आहे, पण ते माझ्या गोष्टीकडे लक्ष नक्कीच देतील अशी मला अपेक्षा आहे. अगदी बरोबर. तर आपण लालबाग येथील जे रमेश रावले आहेत, मोठे मूर्तिकार आहेत, त्यांच्याशी आपण आज बोललेलो आहोत आणि त्यांच्याशी आपण त्या गप्पा गोष्टी केल्या आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला खूप माहिती सुद्धा मिळाली आहे. त्यांच्या पूर्ण बिझनेसमध्ये त्यांनी कसं काही पुढे आले आणि आजही ते कसे टिकून आहेत. तर मी त्यांना MeMaharashtrian.com तर्फे धन्यवाद करते आणि एक हार्दिक शुभेच्छा देते की तुमचं आतापर्यंत जे कालावधी आहे जसा आलाय तसाच पुढेही सुखरूप यावा. त्यासाठी धन्यवाद करते सर.